म्हटलं जा आणि शेजारीन बाईची पाटीभर भांडे घासून द्या. तुम्ही द्याल का हो? सांगा बरं, खरं द्याल का? नाही देणार. मग तसा त्या भगवंताचा स्वभाव आहे. आता आणखी उदाहरण जर द्यायचं झालं, बघा, ऊस खुरपणीसाठी बाया लावल्या. मग बाया लावल्याच्या नंतर बाया काय करतात? गवत दिसलं की त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे जातात. एक तर 12 वाजता येणार, 2 वाजता जेवणाची सुट्टी, 2 तास काम करायचं, 4 वाजता लगेच घड्याळ दाखवायची, चला आम्हाला नेऊन सोडा. महाराज, यांना नेऊन सोडायला रिक्षा, आणायला रिक्षा. आता झालंय असं, मजूर झाले श्रीमंत आणि मालक झाला गरीब. अशी परिस्थिती सध्या आहे. पण तिकडे आपल्याला जायचं नाही. मला सांगायचं एवढं की कामाचा मोबदला घेऊन सुद्धा त्या कामामध्ये आपण प्रामाणिकपणा दाखवत नाही. मग तो भगवंत सुद्धा फुकट कुणाचं काम करत नाही. यावर कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील. त्यामध्ये द्रौपदी मातेच्या जीवनातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. भजन करा विठ्ठल विठ्ठल. ज्या द्रौपदी माता, त्या द्रौपदी मातेनं भगवंताची खूप भक्ती केली. किती भक्ती केली? मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, राम हरे कृष्ण, राम हरे कृष्ण. एवढी भक्ती त्या द्रौपदी मातेनं केली. पण आता भक्ती म्हणजे काय? नेमकं भक्ती म्हणायचं कशाला? तर भक्तीची व्याख्या ऐका. भक्ती जेव्हा अन्नामध्ये शिरते, भक्ती जेव्हा अन्नामध्ये शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते ना तेव्हा त्याला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा त्याला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा चालायला लागते ना तेव्हा त्याला तीर्थयात्रा म्हणतात. भक्ती जेव्हा माणसामध्ये उतरते तेव्हा त्याला माणुसकी म्हणतात. भक्ती जेव्हा कृतीमध्ये उतरते तेव्हा त्याला सेवा म्हणतात. आणि भक्ती जेव्हा एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. ही भक्तीची व्याख्या आहे. मग एवढी भक्ती द्रौपदी मातेनं केली. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली आणि त्यामध्ये सर्वात मोठं संकट म्हणजे ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये होते, पांडव वनवासामध्ये असताना कौरवांनी पांडवांना छळण्याकरता दुर्वास ऋषींना त्यांच्या शिष्यासहित भोजनासाठी पाठवलं. तेव्हा दुर्वास ऋषी ज्येष्ठ पांडव धर्मराजासमोर उभे राहिले. धर्मा, अरे खूप लांबून आलोय रे, खूप भूक लागली, खूप दमलोय, काहीतरी खायला दे, काहीतरी इच्छा भोजन दे. आता धर्मराजानं विचार केला, घरामध्ये एका व्यक्तीपुरतं सुद्धा अन्न नाही आणि मग यांना भोजन कुठून द्यावं? धर्मराजानं द्रौपदीकडे पाहिलं तेव्हा द्रौपदी मातेनं सांगितलं, अहो 2 प्रहर रात्र झालेली आहे, स्नान केल्याशिवाय भोजन करता येणार नाही. तुम्ही ऋषींना स्नानाकरता पाठवा. ऋषी स्नानाकरता निघून गेले. पण द्रौपदी मातेला चिंता पडली, अरे आता करावं काय? घरामध्ये तर अन्नाचं कण देखील शिल्लक नाही आणि या दुर्वासाच्या एका वेळच्या जेवणाला 60 खंड्या अन्न लागतं. काय करावं? यांना जर जेवू घातलं नाही तर हे आपलं सत्वहरण करतील, आपल्याला श्राप देतील. करावं काय? तेव्हा भगवंताचा धावा सुरू केला. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आली विघ्न निवारी. आक्रोशवाणे बसले द्रौपदी चिंतत्या हरे, गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी
जेवायला बसणार तोच ताट बाजूला सारलं आणि गरुडावर विराजमान होऊन भगवंत निघाले. पण ऐका ना दादा, अरे एवढी त्वरा भगवंताला झाली की गरुडाला देखील मागं टाकलं. हो, गरुडाला मागं टाकलं. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला मागं टाकलं आणि स्वतःच्या वेगाने धावू लागले. द्रौपदी पर्यंत आले, आवाज दिला, द्रौपदी, अगं द्रौपदी, मला खूप भूक लागली ग, काहीतरी खायला दे. द्रौपदी माता म्हटल्या, देवा घरामध्ये अन्नाचं कण नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं आणि तुम्हीच मला भोजन मागता, आता काय करायचं? अहो घरात काहीच नाही, तुम्हाला काय देऊ? भगवंत म्हटले, अगं काहीतरी दे, थोडं का होईना पण काहीतरी दे. द्रौपदी म्हटली, हे बघा सूर्यानं दिलेली थळी आहे, ही सुद्धा कशी आहे? रिकामी आहे. पण मला सांगा, एवढं मोठं विश्व ज्या भगवंताने निर्माण केलं, मग त्या भगवंताला एक भाजीचं पान निर्माण करणं अवघड आहे का? नाही. सांगितलं, अगं त्या थळीला बघ काहीतरी चिकटलंय. पाहिलं तर भाजीचं पान. तेव्हा भगवंत म्हटले, दे म्हणे मला ते भाजीचं पान, मला पुरे झालं. काय देवा घरी न मिळेची अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. ते द्रौपदी मातेचं भाजीचं पान खाल्लं आणि पंचपक्वान्नाने भोजन केल्याप्रमाणे विश्वतृप्तीचा ढेकर दिला. संकल्प सोडला की या अन्नाचे पर्वता एवढे ढीग निर्माण हो. सांगितलं, द्रौपदी अगं बोलव त्या ऋषीला आणि घाल जेवू. सांगायचं मला दादा की द्रौपदी मातेवरचं संकट भगवंताने निवारण केलं, अन्नाचे पर्वता एवढी ढीग निर्माण केली. पण अगोदर काय घेतलं होतं? काय घेतलं? एक भाजीचं पान का होईना अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. कारण आधी घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तो उदार आहे पण अगोदर थोडं का होईना घेतो. आता सर्वांच्या परिचित असलेला प्रसंग आहे बघा. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण झालं त्यावेळी दुर्योधन दुःशासनाला म्हटला, दुःशासन जाओ बाल खींच कर लाओ द्रौपदी को सभे में. तो दुःशासन होता महाराज. दुःशासन उठला, द्रौपदी मातेपर्यंत चालत गेला. तेव्हा द्रौपदी मातेने विनंती केली, अरे दुःशासना, अरे मी तुझ्या चुलत भावाची पत्नी आहे रे, आबला आहे, तू असं करू नको. पण ऐकलं नाही. सांगितलं, तू माझ्या चुलत भावाची पत्नी राहा, रजस्वला राहा अथवा आबला राहा, मला त्याच्याहून काही घेणं देणं नाही. धरलं केसाला आणि फरफटत सभेमध्ये घेऊन आला. कौरवे पांचाळे सभे आणले माझे, कौरवे पांचाळे सभे आणले माझे, कौरवे पांचाळे सभे आणले, कौरवे पांचाळे सभे आणले. ओ वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. सभे आणले माझे. सभेमध्ये आणलं तर द्रौपदी मातेनं कृपाचार्यांकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. करावं काय? देवाला आवाज दिला. भगवंत धावून आले. महाराज अंबर अवतार झाले देव. एवढे वस्त्र पुरवले, एवढे वस्त्र पुरवले. त्यावेळीचं दृश्य असं होतं, सारी थी या नारी थी, नारी थी या सारी थी. नेमकं साडीमध्ये द्रौपदी होती का द्रौपदीमध्ये साडी होती हे शेवटपर्यंत गांधारीच्या मुलांना कळलं नाही. एवढे वस्त्र पुरवली. पण अगोदर काय घेतलं? एक साडीची चिंधी घेतली होती. कधी घेतली होती? भगवंताचं बोट कापलं
तेव्हा द्रौपदी मातेनं साडीची चिंधी फाडली आणि भगवंताच्या बोटाला गुंडाळली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. तेव्हा उद्धवजीने हे दृश्य पाहिलं आणि सांगितलं, अगं द्रौपदी, तुला माहित नाही का, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो, पदराकडनं साडी कधी फाडायची नसते, हे शास्त्र आहे, तुला माहित नाही का. तेव्हा द्रौपदी मातेनं दिलेलं एवढं गोड उत्तर आहे. काय उत्तर दिलं सांगितलं, अहो त्या भगवंताच्या उपयोगी जर येत असेल ना ही साडीच काय, आम्ही आमच्या शरीरातल्या नसा काढून त्यांच्या बोटाला गुंडाळल्या असत्या, एवढी आमची तयारी आहे. किती सुंदर उत्तर आहे महाराज. द्रौपदी माता म्हणतात, भगवान यदि काम आवे आपके तो काढ़ दो न सको, ये तो रेशम के धागे है, वो भी साधारण, ना दूल्हे के जोड़े है ना दुल्हन के बागे है. देवा, अरे साधारण वस्त्र आहे हे, आम्ही तर तुमच्या बोटांना शरीरातल्या नसा सुद्धा गुंडाळल्या असत्या. पण भगवंत काय म्हटले हो, भगवंत म्हटले, द्रौपदी अगं एवढ्या महागा मोलाची साडी कशाला फाडली साडी. तेव्हा द्रौपदी माता म्हटल्या, देवा मी साडी फाडलीच नाही, साडी मी फाडली नाही, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर माझ्या साडीतले धागे आपोआप तुमच्याकडे वळाले आणि जे तुमच्या बोटाला गुंडाळले ते भाग्यवान ठरले, जे माझ्याकडे राहिले ते आभागी ठरले. मैंने नहीं फाड़ा चीर पीर देख के अधीर हो. पीर यानी भगवान परमात्मा. मैंने नहीं फाड़ा चीर पीर देख के अधीर हो, धागे ही स्वयं नाथ चीर छोड़ के भागे. ओ धागे हे अभागे जो बढ़े नहीं आगे, भाग्य उन्हीं के जागे जो उंगली पे ही लगे. सांगायचं झालं तर आता काय म्हटलं द्रौपदी माता की, देवा जे तुझ्या बोटाला गुंडाळल्या गेले ते कसे ठरले, भाग्यवान ठरले, आणि जे माझ्याजवळ राहिले ते आभागी ठरले. विठ्ठल विठ्ठल. मग त्याप्रमाणे सांगायचं मला की गटारामध्ये लोळणारे भरपूर आहेत, गटारामध्ये लोळणारे भरपूर आहेत, पण जे कीर्तनाला आले ते कसे ठरले, ते भाग्यवान ठरले. विठ्ठल विठ्ठल. बरं, हे जरी तुम्हाला कळलं नसेल तर याही पुढे जाऊन सांगते. भगवंताचा बालमित्र होता, एका बकेटीमध्ये आंघोळ करत होते, एका ताटामध्ये जेवत होते, एका अंथरुणावर झोपत होते, एका गुरुची विद्या प्राप्त करत होते. नाव काय होतं त्याचं? सुदामा. ज्यावेळी सुदामजीवर दारिद्र्य आलं, पत्नीने सांगितलं, अहो तो भगवंत उदार आहे, त्या भगवंताकडे जा. घरामध्ये तर काहीच नव्हतं, 4 घरी जाऊन पोहे गोळा केले आणि भगवंताच्या भेटीला सुदामजी निघाले. बघता बघता द्वारकेमध्ये येऊन पोचले तर द्वारपालांनी अडवलं. सुदामजी म्हणतात, अरे तो भगवंत माझा बालमित्र आहे, मला त्याला भेटू द्या. पण द्वारपाल काय म्हटले, द्वारपाल हसू लागले, अरे तुझं तोंड बघ, तो भगवंत तुझा मित्र आहे असं म्हणून द्वारपाल हसू लागले. पण अंतःकरण गहिवरून आलं आणि सुदामजी त्या द्वारपालांना विनंती करू लागले, देखो देखो ये गरीबी, ए गरीबी कहा, शाम के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही आस लेके मैं आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो
व्याख्या आपण पाहू तर विजयनगरचा राजा कृष्णदेवराय, या कृष्णदेवरायाने भगवंताला पाहिलं आणि कृष्णदेवराय राजाला भगवंत खूप आवडला, कारण भगवंताचं रूप आहेच महाराज एवढं सुंदर. किती सुंदर आहे तो भगवंत. गेला आणि कर्नाटकामध्ये अगदी जसंच्या तसं पंढरपूर निर्माण केलं. प्रति पंढरपूर कर्नाटकामध्ये निर्माण केलं. भव्य दिव्य स्वरूपामध्ये भगवंताचं मंदिर बांधलं. नव्हे तर त्या ठिकाणी भगवंताला सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य येत होता. ऐकता ना तुम्ही पुरुष मंडळ, कशाच्या ताटामध्ये येत होता? सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य येत होता. पण तो सोन्याच्या ताटातला नैवेद्य देवाला गोड लागेना का? कारण भोळ्या भाबड्या वारकऱ्यामध्ये राहण्याची सवय कर्मे ना. काय करावं? आणि वारकऱ्यांना देखील करमत नव्हतं. वारकऱ्यांचा जीव देखील तळमळत होता. अन्न गोड लागत नव्हतं, पाणी गोड लागत नव्हतं. कधी एकदा तो भगवंत मला भेटतो असं कुणाला झालं होतं? वारकऱ्यांना झालं होतं. तर ऐका, आपली कीर्तनाची वेळ ही जवळजवळ संपत आलेली आहे. आता सांगायला भरपूर आहे, कथा भाग खूप मोठा आहे, पण अगदी शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला सांगते, ऐका. मग भगवंताला करमेना, वारकऱ्यांना सुद्धा करमेना. मग तेव्हा त्या ठिकाणी वारकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरता भानुदास बाबा आले. सांगितलं, वारकऱ्यांनो काळजी करू नका, त्या भगवंताला मी पंढरपुरामध्ये घेऊन येतो. आणि कर्नाटकामध्ये गेले आणि भगवंताला पंढरपुरामध्ये आणलं आणि विटेवरती उभं केलं. तेव्हा तो विटेवरचा भगवंत वारकऱ्याने पाहिला आणि आनंद झाला. म्हणू लागले, लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा, विटेवर उभं पंढरी, विटेवर उभं पंढरी.
आणि आता देवाला कमी आनंद झाला होता का? नाही महाराज, देवाला सुद्धा खूप आनंद झाला. भगवंताने सांगितलं, भानुदास बाबा तुम्ही मला माझ्या वारकऱ्यामध्ये परत आणलं ना, मग मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करेन. कुणाला शब्द दिला? भानुदास बाबांना. आणि भानुदास बाबांच्या वंशातले नाथ बाबा, म्हणून भानुदास बाबांना दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता नाथांच्या घरी भगवंत राबला. भगवंताने नाथांच्या घरी चाकरी केली. विठ्ठल विठ्ठल. मग अशा नाथांचा अभंग आपण निवडला. नाथ बाबा म्हणतात, प्रथम चरणामध्ये नाथ बाबा म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. की त्या भगवंताला काय आवडतं? त्याच्या नामाचा उच्चार केलेला आवडतो. आता तुमची आमची आवड जर पाहायला गेलं पुरुष मंडळ, आपली आवड कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दादा तरी पूर्ण होऊ शकत नाही. आता आपली आवड काय असते सांगू तुम्हाला? आपल्याला वाटतं टेम्पोच्या टेम्पो न्यावे. कशाचे? भाजीपाल्याचे. कुठे? मुंबईला. आता तुम्ही सर्व शेतकरी मंडळी आहात, मला सांगा भाजीपाला उगवण्याकरता काय लागतं हो? सोपं उत्तर आहे. काय लागतं? शेत लागतं, बरोबर. शेतासाठी काय लागतं? पाणी लागतं. पाण्यासाठी काय लागतं? विहीर लागते. विहिरीसाठी काय लागतं? पैसा लागतो ना, बरोबर ना. विहीर खोदण्यासाठी काय लागतं? पैसा लागतो. आणि पैसा कमवण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात. मग सांगायचं मला, आपली आवड ही पूर्ण होऊ शकत नाही. मग देवाला काय आवडतं ते पहा. असे नाथबाबा म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं, आणखी देवाला काय आवडतं तेच नाथबाबा द्वितीय चरणात सांगतात. तुळसी माळ गळा गोपी चंदटी चंदटीला हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन आपण घेऊ. त्या अगोदर सर्वांनी हात वर करायचे. मागे बसलेल्या महिला मंडळ, ओट्यावर बसलेले इकडच्या महिला मंडळ करा, सर्वांनी हात वर करा. पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वांनी हात वर करा. विठोबा रखोबा